नमस्कार, ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज मला आली होती बटरस्कॉच केकची ऑर्डर। तर बघा, केक करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे। आपल्याला जेव्हा केक करायचा आहे तेव्हा आपल्या टर्निंग टेबलवरती एक रुमाल ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला केक कट करताना कसा करायचा हे बघा। केकवरती एक हात ठेवून चाकूच्या साईडने तुम्हाला त्याला थोडेसे कट करून घ्यायची। तुम्हाला जितके लेअर पाडायची त्या लेअरमध्ये तो कट करायचा आहे। तर मला इथे 3 लेअर पाडायचे आहे, तर मी ते 3 लेअरमध्ये हा केक कट करत आहे। आणि नंतर घ्यायचा आहे आपल्याला एक दोरा जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याला जिथे आपण चाकूने कट केलेले आहे त्यामध्ये तो दोरा टाकायचा आहे। दोरा टाकून त्याच्यामध्ये थोडीशी गाठ मारून आपल्याला तो ओढून घ्यायचा आहे। बघा, इझिली तुमचा केक कट होतो आणि तुमचा बेस कितीही गरम असला तर तो तुटणार नाही किंवा मोडणार नाही तुमचा केक, हे नक्की आहे। त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने केक कट करा, तुमचा केक कधीच तुटणार नाही। आणि बघा किती इझिली केक कट होतो आणि एका आकारामध्ये त्याची कटिंग होती। मी ते 3 लेअर कट करून घेतले आहे। एकदम व्यवस्थित केक कट होतो आणि हे साईडचे क्रंच वगैरे हे आपण पूर्ण क्लीन करून केक करू। मला ही ऑर्डर आलेली होती बटरस्कॉच केकची। तर सर्वप्रथम बेस प्लेटला आपल्याला व्हिप क्रीम लावून घ्यायची। त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण आपला केकची लेअर ठेवतो ती लेअर कोणत्या साईडने सरकणार नाही, एका जागी स्थिर राहते। त्यामुळे तुम्ही खाली बेस प्लेटला व्हिप क्रीम लावून घ्यायची। आणि आता शुगर सिरप करून घेऊ। शुगर सिरप पण खूप जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला, कारण तो फक्त स्मूथ करून घ्यायची असते आपल्याला ते। त्यामुळे खूप जास्त प्रमाणात शुगर सिरप पण करायचं नाही, कारण जेव्हा आपण केक कट करू तेव्हा तो कट होणारच नाही। त्यामुळे थोडं कमी प्रमाणात करायचं। आणि आता याच्यावरती व्हिप क्रीम टाकून एका डायरेक्शनमध्ये त्याला फिरवत घेऊ। पूर्ण एका डायरेक्शनमध्ये त्याला फिरवत घ्यायचं आहे आपल्याला आणि साईडने त्याला पॅच्युल्याने एक सारखी लेअर द्यायची। कारण ही लेअर द्यायचं कारण असे की ज्यावेळेस तुम्ही लेअर देणार तुमची तो एक छानपैकी त्याला एक आकार येतो। त्याच्यामुळे त्याला छानपैकी लेअर देऊन घेऊ। आता सर्व याने मी क्रीम लावून घेते। बघा, मला ही स्पायडरमॅन केकची ऑर्डर होती आणि मी त्यांना ओळखत पण नव्हती। ज्यांनी मला ही ऑर्डर दिलेली होती त्यांना मला ती ऑर्डर दुसऱ्याच्या मार्फत आलेली होती। त्याच्यामुळे थोडं मला मनामध्ये धाक पण होता की मी यांना ओळखत नाही आहे आणि ऑर्डर घेतलेली, पण तसं काही झालेलं नाही, कारण त्यांनी तो केक नेला माझ्याकडने। याच्यावरती आपण बटरस्कॉच क्रश टाकून घेतलेलं आहे आणि आता टाकूया नट्स। पूर्ण केक आपल्याला याच पद्धतीने कव्हर करून घ्यायचा आहे। आता व्हिप क्रीममध्ये आपण ब्ल्यू कलर टाकून पूर्ण केक ब्ल्यू क्रीमनं कव्हर करून घेऊ। तर बघा तुम्ही, आणि जेव्हा आपण कलर टाकतो तेव्हा 1 किंवा 2 ड्रॉपच कलर टाकायचा आहे, खूप जास्त कलर टाकायचा नाही। नाहीतर काय होणार, तुमच्या क्रीममध्ये पूर्ण पाणी होणार आणि तुमची क्रीम जेव्हा तुम्ही केकला लावणार तेव्हा ती केकला बसणार नाही आणि तुमच्या केकची फिनिशिंग पण येणार नाही। त्यामुळे कमी प्रमाणात कलर वापरायचा। आणि आता आपण पूर्ण या कलरने केक कव्हर करून घेऊ। पूर्ण क्रीम लावून घ्यायची आपल्याला केकला। तर मला हा केक साधारणपणे मला 11 वाजले होते रात्रीची केक करण्यासाठी। त्याच्यामुळे पूर्ण केक नाही केला, बाकीचं डेकोरेशन वगैरे मी दुसऱ्या दिवशी केले।
पूर्ण केकला आपल्याला कव्हर करून घ्यायचे आणि ही जी क्रीम आहे ती पूर्ण आपल्याला पॅचुल्याची क्लीन करून घ्यायची. बघा, क्रीम लावताना लेफ्ट आणि राईट या साईडमध्येच लावायची तुम्हाला, कारण तुमची जी क्रीम लावतो ते दोन्ही साईडनी लागले जाते आणि आपला केक हा फिनिशिंगमध्ये छान येतो आणि दिसायला पण छान दिसतो. कारण कोणत्याच प्रकारे इथे आपल्याला पॅचुला या साईड टू साईड करायची गरज नाही पडणार. एका हाताने आपला टर्न टेबल फिरवायचा आणि एका हाताने केकला पॅचुल्याने फिनिश करून घ्यायचं. छानपैकी फिनिशिंग येते. शिल्लक झालेली व्हिप क्रीम आपल्याला अशी पॅचुल्याने काढून घ्यायची. जिथे तुम्हाला असं वाटतं की आपल्या केकला व्हिप क्रीमची गरज आहे तिथे थोडी थोडी व्हिप क्रीम लावून घ्यायची. बघा किती व्यवस्थित फिनिशिंग येते. एकदम सुंदर फिनिशिंग येते केकला आणि खूप कमी वेळात केक तयार होतो. पूर्ण केकला फिनिशिंग आलेली आहे आपल्या. बघा, दिसायला पण छान दिसतो. पॅचुल्याने वरती जी आलेली क्रीम आहे ती साईडने काढून घेऊ आणि केकला आता छानपैकी एक फिनिशिंग देऊ. तर आपला झालेला आहे बटरस्कॉच केक.